कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी। हा बघ, हा शो फ्लो आहे आणि ह्या सिक्वेन्सने डान्स परफॉर्मन्स होईल. ओके आणि तू तिथे चेंज कुठे करायचं? तू अजून इथेच आहेस? आपला सगळा ग्रुप रेडी झालाय. जा पटकन वर. फर्स्ट फ्लोअरला 3-4 खोल्या दिल्यात, त्यातली जी मिळेल तिथे रेडी हो. जा पटकन. पण मॅम घरात चेंज करायचे ते बाहेर. लीला, तुझं काय चाललंय? त्यांनी ज्या खोल्या दिल्यात ना त्याच वापराव्या लागणार आहेत. जा आता लवकर जा. दुर्गा वहिनी, बरं झालं तुम्ही तिला रूम मध्ये जायची परवानगी दिली. आता एजी आणि श्वेता जास्तीत जास्त भेटणार आणि मग त्यांची ओळख होणार आणि मग ते प्रेमात पडणार. हिची गाडी तर एकदम प्रेमापर्यंत गेली. मग लग्न म्हटलं की प्रेम आलंच. हो ना बेबी? ऑफकोर्स बेबी। काय चाललंय तुमचं? रोमॅन्स काय करताय? कामं करा चला. जाऊ दे लीला, इकडनं पळा आता तू पटकन. चल 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 चल. एजे, दार उघडता का? मी श्वेता. एजे, दार उघडा ना. एजे, तुम्ही आत आहात ना? कण कपडे बदलते आणि पळते. हॅलो. हां आई, अगं लक्ष्मीताईने मला इथे एजंटच्या रूम मध्ये रेडी व्हायला पाठवलंय. काय सांगतेस? याच्यासारखी छान न्यूज नाही. तुझ्या भावी बेडरूम मध्ये जायची तुला संधी मिळाली आहे. सध्या तरी दारात उभं राहून दार वाजवण्याची संधी मिळतेय मला. अगं मी 4-5 वेळा दार नॉक केलं, दार उघडतच नाहीये तो माणूस. काय करू मी आता, सांग तू मला. अगं दुसऱ्या खोलीत जाणं आवरायला. अगं पण असं कसं? एजींना ना अति केलेला अजिबात आवडत नाही. त्यांचं प्रेम जिंकण्यापेक्षा तुला त्यांचा ओरडाच बसेल. आणि जर दार उघडत नसेल तर उगाचच डिस्टर्ब करू नको सारखं. ठीक आहे. आणि हे बघ, जर तू वेळेवर तयार झाली नाहीस तर तुझ्यावर सगळेच चिडतील, कळलं? हो बरं ठीक आहे, मला कळलंय तुझं म्हणणं. मी बघते, करते काहीतरी. हो लवकर तयार. बाय. आता काय फ्रेम मधनं ओरडणार आहेत का मला? मला माहिती ही तुमची रूम आहे ती. आणि झालंय माझं, चाललंय मी. तसं पण तुमच्या रूमला काही सोनं लागलेलं नाही.
अंकल सारख्या खडूस माणसाला प्रेमात पाडणं किती कठीण गोष्ट आहे ना. असं काय असेल ते अंतराताईंमध्ये की अंकल अजूनही त्यांच्यावर प्रेम करतात. खरंच तुमच्याकडे बघितल्यावर बघतच राहावंसं वाटेल अशाच आहात तुम्ही. तुमच्याकडे बघून असं वाटतंय की तुम्ही खूप प्रेमळ, सगळ्यांना समजून घेणाऱ्या आणि अंकलची काळजी घेणाऱ्या असणार. म्हणूनच तर अंकलचं अजूनही तुमच्यावर इतकं प्रेम. तुम्हाला सांगू, कुठलीही मुलगी अंकल बरोबर हसत हसत लग्न करायला तयार होईल, पण अंकलना अजिबात लग्न करायचं नाही, कारण त्यांना अजूनही तुम्हीच आवडता. आधी अंकल असेच होते का? आता ना अंकल हिटलर आहेत, हिटलर. त्यांच्याबरोबर लग्न करून संसार वगैरे करायचं तर सोडाच, मला तर साधं त्यांच्याबरोबर बसून एक कप चहा पिणंही अवघडच वाटतं. पण तुमच्याबरोबर ते असे नसतील ना, तुमच्याबरोबर वेगळे असतील अंकल. म्हणजे अधिपतीचं अक्षरावर जसं प्रेम आहे तसं त्यांचं तुमच्यावर असेल. आणि तुमचं नातं अप्पी आणि अर्जुनच्या नात्यासारखं अतूट असेल, 7 जन्मांसाठीच. पण ताई, तुम्हाला सांगते, हे अंकल ना आमच्या बरोबर असे वागत नाहीत. आमच्यासाठी ना ते हिटलर आहेत, हिटलर. म्हणजे बघा ना, आता खरं तर ते आजूबाजूला नाहीये, पण साधं त्यांचं नाव काढलं ना तरी माझी तंतरते. आय एम सॉरी. मी तुझ्यावर त्या दिवशी ओरडलो आणि आय शुड हॅव डन दॅट. आय अंडरस्टँड, आपण खूप कमी वेळा भेटलोय आणि तेवढ्यात मी तुला कम्प्लिटली ओळखणं हे पॉसिबल नाहीये. आय एम रिअली सॉरी. अंकल इतके समजूतदार कधीपासून झाले? ते चक्क मला सॉरी म्हणतात. बरे आहेत ना ते? आय एम सॉरी. मी सॉरी म्हणून सुद्धा तू माझ्याकडे अजूनही पाठ करून उभी आहेस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.